हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण लेक्चर घेणार आहोत जे आता सध्या अंतर्गत भरती आहे महिला व बालविकास विभागाची मुख्य सेविकेसाठी. त्यासाठी आपण जे कायदे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये पूर्ण लेक्चर्स घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जेवढे तुमचे कायदे आहेत ते सर्व कायदे जवळपास आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही हा कायदा कंप्लीट झाल्यानंतर याच्यावरचे सर्व क्वेश्चन्स सॉल्व करून बघायचे आणि बघा की तुम्हाला किती समजते. ओके, तर आपला पहिला कायदा म्हणजे हे जे आता आपण कायदा घेणार आहोत तर हा फक्त अंतर्गत भरतीसाठी नसून तो ICDSची आता जी नेक्स्ट एक्झाम येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आहे. ठीक आहे, तर हा सर्वांसाठी युजफुल असणार आहे. ओके, तर आपण त्याच्यामध्ये पहिला कायदा बघणार आहोत, हुंडा प्रतिबंधक कायदा. आपला पहिला कायदा कोणता आहे? हुंडा प्रतिबंधक कायदा 1961. ठीक आहे, आता कुठल्याही कायद्यामध्ये आपल्याला काय विचारले जाते, कुठला पण कायदा आहे, आता तुमची जी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काय विचारलं जाते, तर जो कायदा असतो त्याच्यामध्ये आपल्याला जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत, इम्पॉर्टंट कलम आहेत, ठीक आहे, इम्पॉर्टंट कलम आहेत ते आपल्याला विचारले जाते. ठीक आहे, तर या कायद्यामध्ये जास्त कलम नाही आहेत, खूप कमी आहेत, ते तुमचे होऊन जाणार याच्यामध्ये. आता बघा आता जो पहिला कलम आहे त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये व्याप्ती असते. व्याप्ती म्हणजे काय असते? वगळता. आता इथं काय म्हणलं, जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारत. तर आता हे रॉंग सेंटेन्स झालेलं आहे. हे मी तुम्हाला ह्याच्यासाठी इथं लिहिलेलं आहे कारण की खूप सारे जे बेअर ॲक्ट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, ते जुने असतात, त्याच्यामध्ये काही चेंज नसते केले जात. पण 2019 पासून जवळपास सर्व कायदे संपूर्ण भारताला लागू होतात. ठीक आहे, म्हणजे आधी आहे ना जम्मू काश्मीरला हा कायदा लागू नव्हता होत. ठीक आहे, पण आता 2019 पासून जेव्हापासून आर्टिकल 370 रद्द झाला आहे त्या तेव्हापासून जवळपास ऑल कायदे, ठीक आहे, सर्व म्हणजे पूर्ण भारताला लागू होतात. आधी जम्मू काश्मीरला लागू नव्हते होत कुठले कायदे. ठीक आहे, तर बघा, जे आर्टिकल 1 राहते त्याच्यामध्ये व्याप्ती असते, म्हणजे हा कायदा भारतामध्ये कुठे लागू आहे किंवा भारताबाहेर कुठे लागू आहे. ठीक आहे, तर हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. ठीक आहे, जम्मू काश्मीरमध्ये पण हा कायदा लागू होतो. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय विचारतात माहिती आहे का? याच्यामध्ये विचारण्यासारखं काय असते की ह्या कायद्याची अंमलबजावणी विचारतात. म्हणजे राष्ट्रपतीची संमती तुम्ही लक्षात नाही ठेवली तरी चालते की राष्ट्रपतीने या कायद्याला कधी संमती दिली, पण ह्याची अंमलबजावणी कधीपासून झाली हे तुम्हाला नक्की विचारतात. ठीक आहे, तर ह्या कायद्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, हा जो आर्टिकल 1 राहते त्याच्यामध्ये हा कायदा कुठं लागू आहे, ह्या कायद्याची डेट विचारतात की हा कायदा कधीपासून लागू झालेला आहे. तर या कायद्याची डेट काय आहे? 1 जुलै 1961 पासून हा कायदा संपूर्ण भारतावर लागू होते, संपूर्ण भारतभर लागू होते. कधीपासून? 1 जुलै 1961. जर असं विचारलं आपल्याला की हुंडा प्रतिबंधक कायदा हा कधीपासून अंमलात आलेला आहे, याची अंमलबजावणी कधी झाली आहे, तर हे झालेली आहे 1 जुलै. कधीपासून? 1 जुलै 1961 पासून संपूर्ण भारतभर. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, सर्वांना लक्षातच ठेवायचं आहे. नंतर दुसरा, आता आहे कलम दुसऱ्यामध्ये काय दिले माहिती आहे का त्यांनी? हुंडा या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे, आता हुंडा म्हणजे काय होते हे कोणालाच सांगायची गरज नाही. ठीक आहे, पण तरी पण हुंडा म्हणजे काय होते माहिती आहे का? जे विवाहाच्या वेळी नाही का, जे कोणते पक्ष राहतात लग्नवाले नाही का, एका पक्षाने अन्य पक्षामध्ये म्हणजे त्याच्याकडून जो घेतो आपण, ठीक आहे, ते लग्नामध्ये पण घेऊ शकतो, लग्नामध्ये पण किंवा मग लग्नानंतर पण, कधी पण, अगोदर किंवा नंतर. ठीक आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दिलेली संपत्ती, मौल्यवान रोखा. मी तुम्हाला असं म्हणू शकते की फक्त पैसेच का, त्याच्यामध्ये फक्त पैसा येते का, तर नाही, कुठली पण मौल्यवान वस्तू, ठीक आहे, ती वस्तू कोणती पण असू शकते, मौल्यवान रोखा, संपत्ती. ठीक आहे, हे सर्व हुंड्याच्या डेफिनेशनमध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे मग आपल्याला पेपरमध्ये काय विचारतात बघा, आपल्याला असं विचारू शकतात की हुंडा हुंडा हा जो म्हणजे ह्याची जी व्याख्या आहे ते कोणत्या कलमात येते. ठीक आहे, हुंडा ह्याची जी व्याख्या आहे ते कोणत्या कलमात येते, तर तुम्हाला उत्तर काय द्यावं लागेल तेव्हा? एक सेकंड. ओके, हा पण कलर. ओके.
तर आपल्याला विचारतील हुंडा, हुंडा याची डेफिनेशन, हुंडा याची व्याख्या, याची जी व्याख्या आहे ती कोणत्या कलमात आहे, ती कोणत्या कलमात आहे, तुम्हाला उत्तर काय द्यावं लागेल, कलम 2मध्ये. तर हुंड्यामध्ये काय येते, तर त्यांनी म्हणतील पैसा, संपत्ती, म्हणजे संपत्ती येते का, ठीक आहे, किंवा बाकी जे महाग ज्या वस्तू आहेत त्या येतात का, तर यस, ठीक आहे, कुठलीही, म्हणजे फक्त पैसा नाही तर पैसा सोडून बाकी सगळं पण त्याच्यामध्ये येते, ठीक आहे, ओके, ठीक आहे. मग काय नाही येते याच्यामध्ये, एक आपल्याला मग दुसरा प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये, की मग हे जे आहे दहेज किंवा मेहर जे मुस्लिमांमध्ये घेतात, म्हणजे मुस्लिम लोकांमध्ये घेतात, हे हुंड्यामध्ये येतात का, असं आपल्याला विचारू शकतात. तर नो, ते हुंड्यामध्ये येत नाही, ठीक आहे. जे मुस्लिम लोक असतील त्यांचा एक शरीयत कायदा आहे, ठीक आहे, त्या कायद्याअंतर्गत ते दहेज किंवा मेहर ते जे असते ना, ते हुंडा याच्यामध्ये हे येत नाही. मुस्लिमांचा दहेज आणि मेहर ही हुंड्यामध्ये येत नाही. का बरं येत नाही, कारण की ती त्यांची एक नाही का, काय म्हणजे त्याला सिक्युरिटी डिपॉझिट असल्यासारखं असते ते. म्हणजे सपोज त्या लोकांनी त्यांना तलाक वगैरे दिला तर त्यासाठी ते सर्व असते ते दहेज आणि मेहर, तर म्हणून त्याला हुंड्यामध्ये गिनल्या नाही जात, ठीक आहे. तर अपवाद काय हुंड्यामध्ये, दहेज मेहर ही जे मुस्लिम कायदा अंतर्गत जे येते ते याच्यामध्ये अपवाद आहे, ते हुंड्यामध्ये येत नाही. बाकी आपल्या हिंदूमध्ये जे राहतात हुंडा म्हणजे बाकी कास्टमध्ये, ठीक आहे, तर ते सगळं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे संपत्ती किंवा मौल्यवान रोखा असते ते सगळं हुंड्यामध्ये येतात आर्टिकल 2नुसार. कशानुसार, आर्टिकल 2नुसार, ओके. नेक्स्ट, मग आता जो तिसरा कलम आहे तो कशासाठी असेल, तर आर्टिकल 3 कशासाठी आहे, जेव्हा आपण हुंडा घेतो किंवा देतो, ठीक आहे, तर त्याच्यासाठी शिक्षा असते. शिक्षा म्हणजे ज्यांनी हुंडा घेतला किंवा हुंडा दिला त्याच्यासाठी शिक्षा असते. तर ते हुंड्याची शिक्षा कोणत्या कलमामध्ये आहे, तर हुंड्याची शिक्षा आहे कलम 3मध्ये. कशामध्ये आहे हुंड्याची शिक्षा, हुंड्याची शिक्षा जी आहे, तुम्हाला विचारलं की हुंडा ह्याची शिक्षा जी आहे ते कोणत्या कलमामध्ये आहे विचारतात पेपरमध्ये, ठीक आहे, तर ते कोणत्या कलमामध्ये आहे, ते कलम 3मध्ये आहे. ते कशामध्ये आहे, कलम 3मध्ये आहे, ठीक आहे. आणि बघा, जो आता अंतर्गत भरतीचा जो पेपर होणार आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 100च्या वरती मार्क घ्यायचे आहेत, तेव्हा कुठं तुम्ही इलिजिबल असणार आहात, ठीक आहे. अदरवाईज तुमचं तिथंच पत्ता कट होणार आहे. जर तुम्हाला मिनिमम 100 तरी मार्क नसतील तर तुम्ही समोर जाणारच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे कायद्याचे एक एक कलम आणि कायदा हे माहिती पाहिजे, कारण की हे तुम्हाला जास्त मार्क्ससाठी विचारणार आहेत ना, तर ऑफकोर्स तुम्हाला सर्वांना आलं पाहिजे, ओके. तर मग बघा, मी काय म्हटलं, हुंडा याच्यासाठी शिक्षा, आता त्याच्यामध्ये 3-4 शिक्षा आहेत, ठीक आहे, पण पहिली शिक्षा, ठीक आहे, मेन हुंडा घेणे आणि देणे याच्यासाठी कोणती शिक्षा आहे, ते कोणत्या याच्यामध्ये आहे, तर ते कलम 3मध्ये आहे. ते कशामध्ये आहे, कलम 3मध्ये आहे. हे बघा, कलम 3 हुंडा देणे किंवा घेणे याच्यासाठी शिक्षा किती आहे, आपल्याला विचारतात किती आहे शिक्षा, किती आहे. हा लेक्चर थोडा मोठा होईल, मोठा म्हणजे जवळपास पाऊण तासाचा, पण ते तुम्हाला बघावं लागेल जस्ट बिकॉज तुमची याच्यावर जॉब आहे, म्हणजे प्रमोशन आहे किंवा जॉब पण आहे, ठीक आहे. आता हे शिक्षा किती आहे याच्यासाठी हुंडा घेणे देणे, तर 5 वर्ष, किमान 5 वर्ष, ठीक आहे, आणि किमान 15,000, ठीक आहे, 15,000 रक्कम, आणि हे दोन्ही पण, ठीक आहे, म्हणजे किमान 5 वर्ष किंवा 15,000 रुपीज दंड हे आहे याच्यामध्ये शिक्षा, ठीक आहे. आता याच्यामध्ये अपवाद काय आहे, जेव्हा विवाहाच्या वेळेस आपण नाही का आंदण म्हणतो बघा, आंदण म्हणतो ना, ते नवरीला भेटतात नाही का, भेटवस्तू भेटतात, की मी तुम्हाला फ्रीज दिली, म्हणजे आता कोणी आपले नातेवाईक नाही का ज्यांच्याकडे जास्त पैसे असते ते फ्रीज देतात, कोणी कूलर देतात, असं काही असते ना, आंदण म्हणतो, भेटवस्तू म्हणतो, त्याला हुंडा म्हणतात का, नो, त्याला हुंडा म्हणतात का, नाही, ठीक आहे. बाकी पैसे मागले किंवा मग म्हटलं कार द्या, मला कार पाहिजे, हे कार ऐपतीच्या बाहेर जे डिमांड करतात ना, त्याला हुंड्यामध्ये आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. हे छोट्या गोष्टी जे राहतात त्याला हुंडा म्हणत नाही, ठीक आहे, छोट्या गोष्टीला हुंडा म्हणत नाही, ठीक आहे, ओके. तर बघा, विवाहाच्या वेळी वधूवराला देण्यात आलेली म्हणजे मागणी न करता, म्हणजे याची मागणी पण नाही होत की नाही मला फ्रीज द्या, मला हे द्या, असं आपण म्हणत नाही, ठीक आहे, तर त्याला हुंडा म्हणत नाही, ठीक आहे. प्रथम, ओके,
म्हणजे आपला आर्थिक जर माझ्या आर्थिक दर्जा म्हणजे माझा आर्थिक दर्जा असा असेल की मी तिला फक्त एक का म्हणजे त्याला फ्रीज गिफ्ट करू शकतो, तर मी फ्रीजच गिफ्ट करणार, ते माझी भेटवस्तू झाली. जर मी तिला कार वगैरे म्हणजे माझी आर्थिक ॲबिलिटी नाही आहे की मी कार घेऊ शकते, पण तरी मी कार देत आहे, म्हणजे समजा तो हुंडा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, तर मग आपण काय बघितलं आतापर्यंत? हुंड्याची डेफिनेशन कशामध्ये येते म्हटलं मी, सांगा. हुंड्याची डेफिनेशन आर्टिकल 2 कलम 2 येते. ठीक आहे. मग हुंडा घेतला तर मग शिक्षा कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 3 शिक्षा होते. ठीक आहे. आता हे जी शिक्षा होती कलम 3 जी शिक्षा होती ते कशासाठी होती बरं? हे डायरेक्ट हुंडा घेतला. ठीक आहे. हुंडा घेणे किंवा देणे म्हणजे घेतला किंवा दिला त्याच्यासाठी होती. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पण आहे ना, फक्त मागणी करतो ना कोणी म्हणजे द्यायचं घ्यायचं सोडून द्या, फक्त म्हणतो की नाही मला एवढ्या कार पाहिजे, एवढी ही बाईक पाहिजे, असा. म्हणजे जेव्हा आपण हुंड्याची मागणी करतो अजूनपर्यंत घेणं देणं व्हायचं आहे, फक्त मागणी केली आहे, तेव्हा पण आपल्याला या कायद्यानुसार शिक्षा होते. ठीक आहे. जेव्हा आपण मागणी करतो तर ते कोणत्या कलमानुसार आहे? तर ते कलम 4 आहे. हुंडा मागण्याबद्दल शिक्षा ते किती आहे? ते कमी आहे. ठीक आहे. कारण की अजूनपर्यंत घ्यायच्या आहो ना, पण हुंडा घेतलो तेव्हा आपल्याला जास्त शिक्षा झाली, 5 वर्ष आणि 15,000. ठीक आहे. पण आता फक्त मागणी केली, तर मागणी केल्यावर किती होते? 6 ते 2 वर्ष जेल किंवा मग 10,000 रुपये दंड, हे शिक्षा होते. कधी? जर तुम्ही फक्त हुंड्याची मागणी केली तर. ठीक आहे. तुम्ही फक्त हुंड्याची मागणी केली तर तुम्हाला 6 महिने ते 2 वर्ष जेल आणि 10,000 रुपये दंड, दोन्ही. ठीक आहे. ही शिक्षा तुम्हाला होते केव्हा? जेव्हा मागणी केली. ते कलम 4 होते. ठीक आहे. ओके, झाले तुमचे 3 आणि 4. आता 4A हे मी कसं लक्षात ठेवलं? म्हणजे तुम्हाला जर कोणत्या याच्यामध्ये काय आहे हे लक्षात नसेल तर ते कसं लक्षात ठेवायचं बघा. 4 कलम तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इथे आता मी बघा इथे सांगतो. 4 कलम काय होतं? मागणी ना, मागणी केली तर तुम्हाला शिक्षा आहे, हुंड्याची मागणी. ठीक आहे. मागणीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? डिमांड करतो ना. डी फॉर डिमांड. डी कितव्या नंबरवर येते? A, B, C, D जर तुम्ही म्हणत गेला तर डी कोणत्या नंबरवर येते? 4थ्या नंबरवर येते. तर मग 4थ्या नंबरचा आर्टिकल आपला काय? हुंड्याच्या याच्यामध्ये डिमांडचा आहे, म्हणजे कशाचा आहे? मागणीचा आहे. ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं. आणि DA म्हणजे बघा, DA म्हणजे 4था A म्हणजे समोर बघा इथं आहे, हा बघा 4A, हा जो 4A आर्टिकल आहे म्हणजे समजा DA. ठीक आहे. हा जो 4A आर्टिकल आहे तो असा लक्षात ठेवायचा, DA म्हणजे 4A हा कशासाठी आहे? डिमांडच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. म्हणजे तुम्ही जाहिरात देता ना, जाहिरात करता की म्हणजे एखाद्याचं लग्न करायचं असेल तर जर कोणी लग्न करेल तर संपत्ती त्यांच्या नावावर करू आम्ही. ठीक आहे. किंवा त्यांना एवढी संपत्ती भेटेल, एवढे पैसे भेटेल, हे सगळं जे आहे ना जाहिराती करतो ना, तर असं जर केलं आपण तर तेव्हासुद्धा 6 महिने ते 5 वर्ष जेल आहे बरं का. आणि तेव्हा पण 15,000 म्हणजे फक्त मधातल्या याच्यामध्ये म्हणजे कमी याच्यात डिमांड जेव्हा करतो तेव्हा फक्त आपल्याला 10,000 रुपये आणि 6 महिने ते 2 वर्षापर्यंत जेल आहे. आणि जेव्हा आपण नाही का जाहिरात करतो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट देतो तेव्हा आपल्याला 6 महिने ते 5 वर्ष जेल आणि 15,000 रुपये दंड आहे. ठीक आहे. हा किंवा आहे म्हणजे एकतर एवढं किंवा मग एवढं हे आपल्याला भरावं लागते. ओके. ते आर्टिकल 4A नुसार आहे. ठीक आहे. पण मेन जर तुम्हाला फक्त आता तुम्हाला एवढं हार्ड नाही विचारणार, तुम्हाला फक्त शिक्षा विचारणार. शिक्षा किती आहे? 5 वर्ष आणि 15,000 रुपये दंड. ओके. अच्छा, हे जे आर्टिकल 5 आहे म्हणजे कलम 5 आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे? हुंड्याचा जो करार आहे तो निरर्थक असणे म्हणजे अवैध असणे. म्हणजे आपण जर सपोज कोणाचा बालविवाह झाला असेल, ठीक आहे, आणि त्यांनी म्हटलेलं असेल एखाद्याचा पेपरवर वगैरे लिहिलेलं असेल की आम्ही तुम्हाला हे देणार जेव्हा आपण लग्न करू मोठं झाल्यावर, असं नाही का. तर हे सगळे करार जे आहेत ना हे काही कामाचे नसतात. या कायद्यानुसार हे सगळे करार असे नाही का म्हणजे कामामध्ये पाण्यात जातात.
ठीक आहे, निरर्थक असतात, म्हणजे नल अँड वॉइड, म्हणजे वॉइड असतात, अवैध असतात. ह्याचा या कायद्यासमोर हे जे आहे ना, तुम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहा का 1000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहा, त्याला काही अर्थ नसते की स्टॅम्प पेपरवर ह्यांनी म्हटलं होतं की मला असं हे देणार ते देणार, बट नो. ठीक आहे, याला काही व्हॅल्यू नाही आहे. हा जो करार आहे तो वॉइड ठरतो. ठीक आहे, तर हे कुठे आहे, हे 5 मध्ये आहे. ओके, आता 6 मध्ये काय आहे, आर्टिकल 6 मध्ये काय दिलेलं आहे या कायद्याच्या. कलम 6 नुसार हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितासाठी. ठीक आहे, म्हणजे काय होते बघा, आता हुंडा घेतला एखाद्याने हुंडा घेतला. ठीक आहे, मग हुंडा आता कोणाच्या नावावर घेते की आपण कोणासोबत तरी, म्हणजे एक माणूस आहे समजा, एक आहे, काहीतरी नाव ठेवून देऊ आपण. ठीक आहे, एक आहे एक घनश्याम नावाचा माणूस आहे. ठीक आहे, त्यांनी चित्रा नावाच्या मुलीसोबत लग्न केलं. ठीक आहे, मग हिला हुंडा दिला हिच्या आईबाबांनी. मग आता हिची डेथ झाली. मग तो हुंडा 3 महिन्याच्या आत, म्हणजे जो हुंडा देतात तो एक तर ते जिवंत असल्यावर तिला 3 महिन्याच्या आत दिला पाहिजे, किंवा तिची मृत्यू वगैरे झाली तर मग तिच्या मुलांना द्यायचा तो हुंडा. कोणाला भेटेल तो, तिच्या मुलांना भेटेल, त्याचे जे काही पैसे असतील ते. जर ते मुलं पण नसतील तर मग तिचे जे आईबाबा आहेत त्यांना भेटेल. ठीक आहे, असं हे कलम 6 मध्ये म्हटलं आहे. पण हे तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला एक तर शिक्षा विचारणार नाही, तर त्याची डेट विचारणार, एवढं विचारणार नाही. पण बघा 6 मध्ये काय लिहिलं आहे ते बघा. हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितासाठी, म्हणजे विवाहाच्या पूर्वी किंवा नंतर मिळाला असेल तर विवाहाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत स्त्रीकडे, म्हणजे जी कोणी जिच्यासोबत लग्न झालं आहे तिच्याकडे तो हुंडा आपण दिला पाहिजे. ठीक आहे, दुसरं, स्त्री अज्ञान असल्यास, म्हणजे जर त्या जिच्याचं लग्न झालं आहे जिच्यासोबत ती 18 वर्षाची नसेल, पण ते 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्याकडे देण्यात येते ते. ठीक आहे, नंतर हस्तांतर नाही केलं, जर तिच्या नावाचा हुंडा तिला दिला नाही, ठीक आहे, तेव्हा पण शिक्षा आहे. काय शिक्षा आहे बघा, 6 महिने ते 2 वर्षापर्यंत जेल, 5,000 रुपये ते 10,000 पर्यंत दंड. म्हणजे 2 शिक्षामध्ये तुम्हाला 15,000 रुपये आहे आणि 2 शिक्षामध्ये तुम्हाला 10,000 रुपये. ओके, गॉट इट. नेक्स्ट, बस झाला आपला कायदा, आता संपतच आला. नेक्स्ट, जो कलम 7 आहे, कलम 7 काय म्हणते, गुन्ह्याची दखल. ठीक आहे, गुन्ह्याची दखल कोण घेते, तर महानगर दंड अधिकारी जो राहते तो, किंवा मग प्रथम वर्ग दंड अधिकारी, म्हणजे कोणी पण नाही, कोण, प्रथम वर्ग दंड अधिकारी पाहिजे किंवा महानगर दंड अधिकारी पाहिजे, जे गुन्ह्याची दखल घेतात. ठीक आहे, गुन्ह्याची दखल हे लोक घेतात. ठीक आहे, नेक्स्ट, तुम्हाला माहिती आहे का, जो हा हुंडा प्रतिबंधक कायदा आहे ना, तो अजामीन पात्र आहे, म्हणजे याच्यामध्ये बेल नाही होत. बेल म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, जेलमध्ये गेल्यानंतर नाही का जे बेल भेटते, की नाही थोड्या दिवसासाठी, म्हणजे ते बेल भेटते ना आपल्याला, जामीन भेटते. ठीक आहे, तर हा अजामीन पात्र आहे, म्हणजे याच्यामध्ये बेल नाही भेटत. ठीक आहे, पण इन सम कंडिशन, पण म्हणजे बट, ठीक आहे, कोणत्या कंडिशन, पण ते खूप जास्त काम, ते रेअर केसमध्ये भेटते बेल. ठीक आहे, बट नॉर्मली जर आपल्याला विचारलं की हा जो कायदा आहे तो जामीन पात्र आहे का, तर नाही आहे तो. ठीक आहे, त्याच्यामध्ये बेल आपल्याला भेटत नाही. ओके, तर गुन्ह्याचे स्वरूप दखलपात्र असणार. ठीक आहे, न मिटवणारे असणार. ठीक आहे, आता हा 8 आहे, तुम्हाला लक्ष ठेवायची गरज नाही. डायरेक्ट 8B कसं लक्षात ठेवायचं आहे, 8B मध्ये काय आहे असं लक्षात ठेवायचं असेल तर 8B मध्ये राहणार बडा आदमी. कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला, ते बडा आदमी म्हणजे बडा अधिकारी आहे समजा याच्यामध्ये. ठीक आहे, बडा अधिकारी, ते राज्य शासनच्या मर्जीप्रमाणे त्यांची संख्या असते. ह्या जे अधिकारी नेमतो ना आपण, ते राज्य शासन नेमते. ठीक आहे, अधिसूचनेप्रमाणे पोलिसांचे अधिकार देईल, राज्य सरकार मार्फत सल्लागार मंडळाची स्थापना, आणि कलम म्हणजे 5 समाज कल्याण कार्यकर्त्याचा समावेश पण असते आणि 2 महिलांचा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये हुंडा अधिकारीचे कर्तव्य काय असते बघा, त्यांचे कर्तव्य काय असते, गुन्ह्यास प्रतिबंध, साक्षी पुरावा गोळा करणे आणि अधिनियमाची अंमलबजावणी करणे. ठीक आहे, आता केंद्राला नियम करण्याचा अधिकार आहे आर्टिकल 9 नुसार, आणि आर्टिकल 10 नुसार
राज्याला रूल्स करण्याचा अधिकार आर्टिकल 10 नुसार आहे. म्हणजे आपला राज्य म्हणजे जसं भारत देशामध्ये आपण राहतो आणि आपण कुठलेही आहो, महाराष्ट्राचे रहिवासी आहो. ठीक आहे. तर जे आर्टिकल 10 आहे त्याच्यानुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ना ते रूल्स बनवतील आणि आर्टिकल 9 नुसार आपला भारत देश म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते रूल बनवेल. ठीक आहे, असं दिलेलं आहे. तर ओव्हरऑल हा कायदा होता हुंडा प्रतिबंधक कायदा 1961चा. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कलम जास्त लक्षात ठेवायचा आहे हे आता मी एकदा सांगते, त्याच्यानंतर आपला कायदा याच्यामध्ये ठीक आहे. आता बघा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची ही डेट. ओके, की कायद्याची अंमलबजावणी कधी झाली, 1 जुलै 1961. ओके, हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागते. ठीक आहे. दुसरं तुम्हाला लक्षात ठेवावं लागते की हा कायद्याची डेफिनेशन कशामध्ये दिलेली आहे. ते कायद्याची डेफिनेशन आर्टिकल 2 हुंड्याची डेफिनेशन कलम 2 मध्ये दिलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये अपवाद काय कलम 2 मध्ये शर्यत कायदा मुस्लिमांचा, तो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला 3 म्हणजे त्याची जे काय म्हणजे त्याला ह्याच्यानुसार 3 नुसार शिक्षा जी आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे 3 कायदे व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे नाही ठेवले तरी इतकं काही प्रॉब्लेम नाही, तरी पण वन टाईम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे हा आपला पहिला कायदा होता. हा कायदा झालेला आहे. याच्यानंतर आपण दुसरा कायदा घेणार आहोत. तर होप करते की तुम्हाला हा कायदा आवडेल. हा कायदा झाल्यानंतर तुम्ही हा कायदा बघितल्यानंतर जा याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करा आणि बघा तुम्हाला किती येते तर. ठीक आहे, थँक्यू.